See students, yesterday we discussed a very important part, and that was the principle of conservation of angular momentum. Today we are going to discuss some examples related to principle of conservation of angular momentum. थोडं तुम्हाला imagine करावं लागणार ना. Examples of principle of conservation of angular examples of principles of conservation of angular momentum. First example is ballet dancer. Listen carefully. तुम्हाला थोडं इमॅजिन करावं लागणार कारण ते टेक्स्टबुक मध्ये तसले ते काय पिक्चर्स ballet dancers. सेकंड डायव्हिंग, ड्रायव्हिंग नव्हे, डायव्हिंग स्विमिंगचा एक पार्ट आहे तो. स्टुडंट्स, बॅलेट डान्सिंग काय प्रकार असतो? लेट मी गिव्ह यू अ व्यू अबाउट इट. Generally, Russians are specialists in this, or Chinese also. I find nowadays Chinese are expert in everything. So different part. In Olympics, this is a kind of it's a kind of sport considered, which is called ballet dancing. What they do, generally तुम्ही बघितलं असेल किंवा डिस्कवरी बरेचदा दाखवतात ते की कसं काय तो प्रिन्सिपल ऍक्ट होतो आणि काय. तुम्हाला एक कॉन्सेप्ट अप्लाय करायचा आहे की L is equal to I omega. म्हणजे अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट इन एनी कंडिशन. अर्थ कायचं? युअर अँग्युलर मोमेंटम शुड बी मेंटेन्ड कॉन्स्टंट. मीन्स इफ यू increase moment of inertia to keep L constant, angular velocity should be decreased, or if you increase angular velocity you should decrease the moment of inertia. मीनिंग काय होतं माहिती आहे? बॅलेट डान्सर्स हा प्रकार कुठं बघता तुम्ही? जनरली ते छान म्हणजे राऊंड अबाउट 15-16 इयर्सची मुलं मुली असतात ते, अँड दे डू इट इन अ व्हेरी ग्रेसफुल वे. व्हॉट वॉज दॅट? एक सर्कल असतो, त्याला ना असा आईस लावलेला असतो आणि त्यांचे शूज असतात ना ते पॉइंटेड, आपल्या हिरोईन सारखे नसतात, ते असे चौकोनी बारीकसं खाली हील असतं, बारीक एवढं. हां, अँड व्हॉट दे डू वेन दे हॅव टू टेक अ बिग लार्ज सर्कल. हां, ते असे छानपैकी कॉस्ट्युम घातलेले असतात, दे लुक लाईक डॉल्स ओनली, छान दिसतात ते. अँड वेन दे हॅव टू टेक अ राऊंड ऑन दॅट ते आईस लावले तो ग्राउंड असतो, आणि जेव्हा त्यांना त्या ग्राउंडची राऊंड मारायची असते, दे स्ट्रेच देअर हँड्स. वेन दे स्ट्रेच देअर हँड्स, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी वाढते. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढली म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी कमी होते, अँड दॅट इज हाऊ दे कॅन टेक अ टर्न ग्रेसफुली विदाउट फॉलिंग डाऊन, बिकॉज अँग्युलर मोमेंटम हॅज टू बी मेंटेन कॉन्स्टंट. आणि जेव्हा ते सेंटरला येतात, असं करत 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 सेंटरला येतात, द सेम हँड्स दे ब्रिंग देम क्लोज टू देअर बॉडी, म्हणजे आर्म्स आउटस्ट्रेच्ड आर ब्रॉट क्लोज टू द बॉडी. अशी पोझिशन असते. गरा 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 फिरतात, खाली बसतात, उभं राहतात, अँड यू सी देम व्हेरी ग्रेसफुली दे डू दिस. आर्म्स जवळ आणणं म्हणजे काय की ही जी मोमेंट ऑफ इनर्शिया होती, विच इज प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, आर्म्सला जवळ आणणं म्हणजे डिस्टन्स डिक्रीज्ड, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला मीन्स अँग्युलर वेलॉसिटी इन्क्रीज, आणि अँग्युलर वेलॉसिटी इन्क्रीज म्हणजे ते गरा गरा सेंटरला आले ना, असे जेव्हा ते येतात ते गरा गरा असे राऊंड्स मारतात, अँड दे लिटरली वर्ल इन एअर, आणि परत येऊन खाली बॅलन्स करतात, आणि परत जेव्हा ते मोठा सर्कल राऊंड आहे ते स्ट्रेच देअर हँड्स, they get their arms close to the body. This is ballet dancing, which is one application of principle of conservation of angular momentum. Meaning, I'll repeat it again. म्हणजे L is equal to I omega. L should be kept constant at any condition. Either by, if you go to increase I, if you go to increase I, you decrease omega. If you go to increase omega, you have to decrease I. As a result, you can keep L constant, and that is done in ballet dancing. फक्त त्यांना फिजिक्स माहिती नसतं, ते इंटेन्सली ट्रेंड असतात, आणि आपण तिकडे फिजिक्स अप्लाय करू शकतो की आर्म्स आउटस्ट्रेच केले, आय वाढला, वेलॉसिटी कमी झाली, म्हणजे चालत जातात ते. आणि जेव्हा आर्म्स क्लोज आणले, अँग्युलर वेलॉसिटी गरा गरा फिरता येते त्यांना, बिकॉज अँग्युलर वेलॉसिटी वाढते, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतो. दॅट्स इट. दॅट इज युअर फर्स्ट. आता डायव्हिंग तरी चायनीज, जॅपनीज, कोरियन्स हे तर खूप एक्सपर्ट असतात, आणि त्यांना ते गोल्ड मेडल्स फिक्स असतात. इफ ऑलिम्पिक्स वुड हॅव बीन कंडक्टेड दिस इयर, तुम्हाला तर मी एक्झाम्पल दाखवलं असतं.
ओके, एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे ऑफ स्विमिंग. हां, कसं असतं, खाली स्विमिंग टँक असते. ओके, स्विमिंग टँकच्या क्वाईट हाय लेवलला, हाईटला एक फळी, लाकडी फळी, लांबट लाकडी फळी लावलेली असते. ओके, देर इज अ वुडन प्लँक ॲट लेवल मच हायर अबाव द स्विमिंग पूल. तर ते मुलगी काय करतात, तुम्ही काय बघता त्यांना, नीट ऐका. हां, ते असे, आता हा प्लँक आहे ना, हा वुडन प्लँक आहे. ओके, आणि ही स्विमिंग टँक आहे तुमची. ओके, या वुडन प्लँकला जेव्हा दे कम वॉकिंग लाईक दिस अँड वेन दे हॅव टू जम्प इन टू द स्विमिंग पूल, व्हॉट दे डू, त्यांची बॉडी ना ते आर्कच्या शेपमध्ये जोडतात, कन्वर्ट करतात. मिनिंग व्हॉट दे डू, यू नो, म्हणजे त्यांना ते ट्रेनिंग असतं, ऑटोमॅटिकली करत नाहीत. हां, दे टच देअर टोज टू देअर हेड आणि बॉडी अशी आर्कच्या फॉर्ममध्ये दुंबडतात. ते कळी, हेड टू टोज अशी, आणि दुंबडतात अशा शेपमध्ये, आणि गरा 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 यू नो दे टर्न राऊंड अँड राऊंड अँड राऊंड अँड राऊंड अँड रीच द surface of water. Once they reach the surface of water, what happens? They stretch their body. बॉडी का स्ट्रेच करतात, कारण मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला आणि अँग्युलर वेलॉसिटी कमी झाली, म्हणून त्यांना स्मूथली दे कॅन डाईव्ह इन टू द वॉटर. नाहीतर समजा अशीच गरगरत जर ते खाली गेले तर जाऊन ते स्विमिंग टँकच्या बॉटमशी आदळणार आणि त्यांच्या बॉडीचे काय हालत होईल ते तुम्ही इमॅजिन करू शकता. ओके, आय रिपीट इट. Diving is one acrobatic skill which is provided. It's a one very skillful type of swimming. Diver takes a dive on a swimming tank. Generally, when he jumps, he turns his body into the form of an arc such that he can take several rounds and reach the surface of the swimming tank. Why? Because when he turns his body in the form of an arc, moment of inertia कमी झाला, angular velocity वाढली, आणि अँग्युलर वेलॉसिटी वाढल्यामुळे गरा 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 त्याला फिरत सरफेसकडे पोहोचता येतं. सरफेसकडे वन्स ही रिचेस, ही अगेन नॉर्मल, आपण जसं स्विमिंगमध्ये टँकमध्ये उडी घेतो तशी नॉर्मल आपली बॉडी स्ट्रेच करतात आणि दे डिप इन टू वॉटर. रिझन, बिकॉज मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला, लेंथ वाढली ना, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन मास अँड लेंथ वाढली, मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला, अँग्युलर वेलॉसिटी कमी झाली, ते कॅन स्मूथली एंटर इन टू द वॉटर. नाहीतर ते असेच जर गरा गरा पाण्यात गेले, they will bang against the bottom of the swimming tank, which is a very very dangerous accident. काय खरं नाही मुलांना त्या मुलांचं, आणि they are very small in age also, कारण body is very flexible. At a tender age the body is also flexible and they win gold medals. आपले इंडियन्स ह्याच्यात नसतात, बॅले डान्सिंग, डायव्हिंग हे आपले इंडियन्स ह्याच्यात दिसत नाही. जनरली बॅक स्ट्रोक अँड ऑल दॅट त्याच्यात इंडियन्स दिसतात, पण ह्याच्यात नाही दिसत जास्त. ओके, सो ओलम्पिक्सचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. दॅट्स इट. इज इट ओके? But like 2 simple derivations are left out and that ends the topic also, students. They are very simple derivations. I'll tell you what they are. One simple derivation is total energy of a rolling body. रोलिंग बॉडी म्हणजे कॉइन, सरफेस आहे समजा, स्मूथ सरफेस आहे, त्याच्यावर जर तुम्ही कॉइन टाकला तर तो कॉइन गरा असा असा फिरतो. दिस इज कॉल्ड अ रोलिंग बॉडी. मीन्स विच पोजेसेस 2 टाइप्स ऑफ कायनेटिक एनर्जीज. दिस इज अ रोलिंग बॉडी. इट रोल्स 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 अँड मूव्स फॉरवर्ड. मीन्स टोटल एनर्जी ऑफ अ रोलिंग बॉडी इज द सम टोटल ऑफ द कायनेटिक एनर्जी of rotation plus normal kinetic energy of motion. Kinetic energy of rotation plus kinetic energy of motion. Add it. Kinetic energy of rotation is what? You have already learnt it in the beginning itself. Half I omega square plus kinetic energy of motion is half mv square. Now what is moment of inertia, students? मोमेंट ऑफ इनर्शिया हे रोजच्या रोज वाचलं तरच तुमच्या लक्षात राहणार. मोमेंट ऑफ इनर्शिया इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड द स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ गायरेशन. अँग्युलर v इज इक्वल टू r ओमेगा. ओमेगा इज v अपॉन r. दॅट्स इट. प्लस हाफ mv स्क्वेअर. आर यू ओके हियर? what can be taken out common? तुमच्या डोळ्यासमोर आहे. दॅट विल एंड द जॉब. लुक हियर. देअरफॉर
टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन आहे दोघांमध्ये. ओके, राहिलं काय शिल्लक? हिअर व्हॉट रिमेन्स? के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस 1. This is the total kinetic energy of a rolling body. Rolling body means a body which performs two types of which possess rolling. roll करत करत पुढे जाते, म्हणजे it is performing rotation as well as it is covering a distance ahead. So total energy is the sum total of kinetic energy of rotation plus the kinetic energy of motion. That is kinetic energy of rotation. We have already finished this derivation. That is half I omega square. I is moment of inertia, omega is angular velocity, plus half mv square. Moment of inertia is the product of mass and square of the radius of gyration. Angular velocity is v square by r square. Common kada, half mv square common, k square by r square plus 1. This is the expression for kinetic energy of a rolling body. आता पुढची कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोलिंग बॉडी ओव्हर अन इन्क्लाइन प्लेन. बघा ना, असंच आहे, सेम आहे, पण फक्त ही रोलिंग ऑन अ हॉरिझॉन्टल प्लेन आहे. द कॉइन और द बॉडी और द स्पेरिकल बॉडी, द बॉल और वॉट एवर इज रोलिंग ऑन द हॉरिझॉन्टल प्लेन. हियर वी विल derive the expression for kinetic energy of the body rolling over an inclined plane. See, it's not difficult. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी ऑन अन इन्क्लाइंड प्लेन. इन्क्लाइंड प्लेन म्हणजे अशी लांब लचक लोखंडी पट्टी असते, घसरगुंडी नव्हे, लांब लचक लोखंडी पट्टी असते, विच इज यूज फॉर लिफ्टिंग व्हेरी हेवी ऑब्जेक्ट्स अँड ऑल. ते ट्रकला लावतात असे आडवे पट्टी असते, लांब लचक अशी लोखंडी प्लेट असते, त्याच्यावर ते मशीन्स अँड ऑल ते लिफ्ट करतात. कॉन्सन्ट्रेट. दिस इज अन इन्क्लाइंड प्लेन. कन्सिडर अ बॉडी रोलिंग डाउन अन इन्क्लाइंड प्लेन covering a distance x at an angular position theta, and this is h. Are you okay here? Yes. Now concentrate. As the body of mass m rolls down the inclined plane, the kinetic energy of the potential energy of the, because the body is at a suitable height, the potential energy of the body gets converted into rolling kinetic energy. The potential energy of the body gets converted into rolling kinetic energy. Potential energy is equal to kinetic energy of rolling. And it's all the game of principle of conservation of energy. What is potential energy? mgh. What is kinetic energy of rolling? आत्ताच तुम्ही शिकलेला हाफ mv स्क्वेअर k स्क्वेअर बाय r स्क्वेअर प्लस 1. mm cancels. ओके, व्हॉट इज व्ही स्क्वेअर? हे डेरिवेशन तुमच्या पुढे द्या ना. व्हॉट इज व्ही स्क्वेअर? हे मल्टिप्लाय करा. 2gh डिवायडेड बाय व्हॉट? 1 प्लस, मी 1 पहिला लिहिलाय, 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी. फ्रॉम द कायनेमॅटिकल इक्वेशन्स, ऑब्झर्व फ्रॉम द कायनेमॅटिकल इक्वेशन्स. कुठल्याही स्कूलमधले. From the kinematical equation, what is that equation? V square is equal to u square plus 2as. Initial velocity तर zeros है. And what about s? What is s? Sin theta define करा. What is sin theta? From this figure, it is h upon s. Therefore, s is equal to h upon sin theta. घाला. S upon h upon sin theta. Therefore, tell me what is v square? Is equal to 0 plus 2as. S is h upon sin theta. आता v square ची व्हॅल्यू बोर्डावर आहे, घाला बघूया. 2gh divided by 1 plus k square by r square is equal to 2ah upon
sin theta. Are you okay? आता what is the expression for A then? Acceleration. Cross multiply g sin theta divided by 1 plus k square by r square. That's it. I will repeat it again because this derivation is a bit important. तसा जुना सिलेबस आहे तो आणि एकदा बोर्डात आलेला आहे, त्यामुळे आय विल रिपीट इट अगेन. कन्सिडर अ बॉडी, अ स्पेरिकल बॉडी such as a ball or something, rolling down an inclined plane covering a distance s. The inclined plane is inclined at an angle theta. This is h, this is h, s, sorry. So from the figure it is very clear that sin theta is opposite side upon the hypotenuse, h upon s. As the body rolls down the inclined plane, the potential energy gets converted into kinetic energy of rolling. कारण kinetic energy body roll करत खाली येते. Potential energy is mgh. Kinetic energy of rolling is half mv square k square by r square plus 1. mm cancels, 2gh cross multiply divided by this. Again we have v square is equal to u square plus 2as. u is 0, s is h upon sin theta. Clear? Ghala? V square is equal to 0 plus 2a h upon sin theta. V square value you substitute. 2gh upon 1 plus k square upon r square is a upon sin theta. Cross multiply. G sin theta divided by 1 plus k square by r square is a. Is the expression for acceleration of the rolling body. That's it. Clear? Is the expression for acceleration due to the rolling body. This completes your topic मुलांनो. मी प्रॉब्लेम्स शिकवत नाही कारण प्रॉब्लेम्स तुम्हाला कळणार नाहीत, कारण यू हॅव टू टेक द लॉग अँड ऑल अँड यू विल बी आय डू इट ओनली वेन द लॉकडाऊन इज ओव्हर. आता उद्या आपण वेव्ह थेरी ऑफ लाईट सुरू केलं ना, त्याचं कंटिन्युएशन करणार. दॅट्स अ ह्यूज वन टॉपिक मुलांनो. आता हा झाला, हा पण तसं काय लहान नाही, हा कम्प्लीट झाला. आय विल स्टार्ट विथ दॅट नेक्स्ट फिजिक्स टू सेक्शन बी टॉपिक. ठीक आहे, टोटल 16 टॉपिक आहेत, त्यामुळे उद्या दुसरा टॉपिक अर्धा जो झाला आहे, अर्धा उरलेला आय विल टेक इट. ठीक है, चलो बाय. यस.